प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये मृतदेहांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या डॉक्टर सेजल पवारवरती अखेर केईएम रुग्णालयानं कारवाई केली आहे। सेजलला 15 दिवसांसाठी कॉलेजमध्ये येण्यासाठी मज्जाव। कॉमेडियन प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओंची देखील चौकशी होणार आहे। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही माहिती दिली आहे। विनोद सोडून विकृती कराल तर कारवाई केली जाईल, भोयर यांचा इशारा। निश्चितपणे केले पाहिजे, परंतु हे मनोरंजन होत असताना, विनोद असताना तो विनोद हा विकृत नसावा, जेणेकरून समाजामध्ये चुकीचा पायंडा त्या ठिकाणी पडेल। त्याच्यामुळे या पद्धतीच्या शोमुळे आपण बघितलं की महिला आयोगाने देखील त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे। आमच्या एका सायबर क्राईम पोलीस स्टेशन देखील त्या ठिकाणी गुन्हा नोंदविला आहे। याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी त्या अनुषंगाने संबंधित व्यक्तींवर करण्यात येईल। अहिल्यानगरच्या खडकी भागामधल्या शेतकऱ्यांकडून तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांवरती लगाम बसतोय अशी शेतकऱ्यांची भावना आहे। मुंडेंची बदली केली तर तीव्र आंदोलन छेडू असाही शेतकऱ्यांचा इशारा। मंत्री भरत गोगावले यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव आणि इंदापूर बायपासची पाहणी। पावसानं साथ दिल्यास रखडलेलं काम लवकरच पूर्ण होणार, अन्यथा गणेशोत्सवापूर्वी 1 लेन सुरू करणार असल्याची गोगावले यांची माहिती। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील पाऊन या गावामध्ये राईस मिलमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दूषित पाणी आणि प्रदूषणाच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक। ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही ठोस कारवाई नाही, स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा। उष्ण जेव्हा पाणी सोडते त्या वासामुळे सर्वांना त्रास होते, पोटाचे आजार, वेगवेगळे आजार। आणि जनावरे चरायला जाते तर त्या ढोड्याचं पाणी पिते तर त्यांना ते वेगवेगळे आजार पसरत आहे। वासेमुळे आजार होणारे वेगळे, धुडीमुळे होणारे वेगळे। आणि तो वरतेहूनच आमच्या गावकऱ्यांना अरेरावीपणाने बोलते, शिव्या देऊन बोलते, तुम्ही माझं काही करू शकत नाही अशा प्रकारे बोलते। आमच्या इथून कोणत्याही प्रकारची आता धूळ का पाणी असं कोणताही बाहेर जात नाही आहे। आणि आमच्यावर केलेले सगळे आरोप जे काही ग्रामपंचायतनं आणि ग्रामस्थानं केलेलं आहे ते सगळं खोटे आहेत। आणि याच्याही अगोदर काही जर कुणाला त्रास असेल तर ते आम्हाला भेटून, आम्हाला कळवून आणि काही आमच्याकडून काही चुका होत असतील तर आम्ही त्याला दुरुस्त करायला सामोरही बाध्य आहोत। गडचिरोलीमधल्या आलापल्ली सिरोंचा रस्त्यावरून प्रशासनाला हायकोर्टाची फटकार। 57 कोटी रुपयांचा निधी, 6 वर्षांचा कालावधी, तरी रस्त्याची दुर्दशा का, हायकोर्टाचा सवाल। रखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचा खड्डे, धूळ आणि अपघातांशी सामना। 6 वर्षापासून अतिसंत गतीने आणि अतिनिकृष्ट दर्जाचे काम होत आहे। त्याकरिता आपण शासनाला वेळोवेळी निवेदनं दिली, आंदोलने केली, तक्रार सादर केली, तरीही संबंधित विभाग कसलीही दखल घेत नसल्यामुळे अखेर आम्हाला न्यायालयापर्यंत जावे लागले। काही ते ब्रिज पूर्णपणे नाही झाला, काही इकडचे लोकांना बहुत तकलीफ होणार आहे आणि शाळे जाणारे, स्कूल जाणारे कर्मचारी लोकांना बहुत तकलीफ होणार आहे। आषाढी वारीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा बैठक घेतली। वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये तसंच सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी अंमलबजावणीच्या सूचना दिल्या। विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी 22 ते 24 जून रोजी विठ्ठल मूर्तीवरती लेपन केलं जाणार आहे। 23 आणि 24 जून रोजी विठ्ठलाच्या दर्शनाची सुविधा बंद राहील। विठ्ठल मूर्ती सद्यस्थिती तपासण्यासाठी मूर्तीची लीडर स्कॅन आणि एक्स रेडिओग्राफी करा। पुरातत्व विभागानं हा सल्ला दिलाय, तर स्कॅनिंगचा मूर्तीवरती काही दुष्परिणाम होतो का याचा अभ्यास करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। मूर्तीचं काही नुकसान झालं आहे का, काही डॅमेज झाली आहे का, तर त्याच्यासाठी फ्युचरमध्ये अशी विचारणा येऊ नये की तुम्ही काय केलं। म्हणून आपण असं म्हणलं की एक लीडार स्कॅनिंग जर आपण केलं तर ती आत्ताची जी सिच्युएशन आहे ती हमेशासाठी डिजिटल डेटाच्या स्वरूपात आपल्याला रेकॉर्ड करता येईल। आणि मग जर पुढे जर काही झालं तर तशाला तसं आपल्याला कन्झर्वेशन करायला ते फायदा होईल। स्कॅनिंग केलं तर मूर्तीचं काही डॅमेज होणार आहे का नाहीये तो स्कॅन करावा लागेल। तिसरा, अगोदर याच्यामध्ये स्कॅनिंग केलेली आहे, कुठेतरी केलेली आहे का, त्याच्यामध्ये काय रिव्ह्यू आहे तो पूर्ण डिस्कस करून नक्की स्कॅनिंग करण्यामुळे काहीतरी फायदा असेल तरच परत असं पद्धतीने मीटिंग घेऊन परत सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊनच प्रोसीड करणार आहे। स्कॅनिंगचा आता काही निर्णय घेतलेला नाही।
हिंगोलीच्या जयपूर या ठिकाणी ओबीसी जनजागृती सभा, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी, तर ओबीसींना सरकारनं वाऱ्यावरती सोडलंय. जयपूरमधल्या सभेमध्ये लक्ष्मण हाकेंची टीका. आरक्षणातील घुसखोरी थांबवा, हिंगोलीमधून ओबीसींचा चलो मुंबईचा नारा. सरकारनं ओबीसीला वाऱ्यावर सोडले असे अनेक प्रश्न घेऊन आज आम्ही हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील जयपूर गावामध्ये 20वी सभा घेत आहोत आणि पहिल्या टप्प्यामधल्या आमच्या लवकरच 100 सभा होतील. पावसाचं वातावरण बघून या 100 सभा संपल्यानंतर आम्ही चलो मुंबई असा आम्ही नारा या महाराष्ट्रामध्ये देणार आहोत. ठाण्यातल्या मुंब्र्यामध्ये अर्धवट नालेसफाईमुळे बोजवारा, नाल्यामधला कचरा काढून त्यास नाल्यामध्ये टाकल्याचा प्रकार समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण ठाकरे यांच्याकडून ठेकेदारांवरती कारवाई करत काळ्या यादीमध्ये टाकण्याची मागणी. मुंबईतील नालेसफाईच्या कामाची मनसेनं पोलखोल केलेली आहे. 100% नालेसफाई झाल्याचा पालिकेचा दावा आहे. नालेसफाईचं वास्तव बॅनरच्या माध्यमातून मांडून पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवला जाणार आहे. 15 जूनपासून माथेरानची राणी पावसाळी सुट्टीवर. केवळ अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू राहील. पावसाळ्यामध्ये दरड कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून नेरळ ते माथेरान ही मिनी ट्रेन सेवा 15 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवली जाणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगाब्लॉक आहे. सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे या स्थानकांच्या दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या मेगाब्लॉक असेल. वांद्रे गोरेगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी 10:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. 15 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही. शालेय शिक्षण विभागाकडून इयत्ता 3री ते 8वी साठी विशेष योजना, शालेय कामाचे दिवस, विषयनिहाय तालिका विभागणी आणि शालेय वेळापत्रक देखील जाहीर. बुलढाण्याच्या चिखलीमधील अनुराधा इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या इमारतीचं बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करून शासकीय कामामध्ये वापर केल्याचा ठपका. 3 वर्षांच्या नंतर प्रशासनाला जाग आली आहे. मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवरती 3 गुन्हे दाखल. नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून विशेष कारवाईची मोहीम सुरू आहे. अग्निसुरक्षा नियमांचं पालन न करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवरती कारवाई. आतापर्यंत 2447 इमारतींना नोटिसा, 1718 इमारती असुरक्षित घोषित, 1276 इमारतींचा वीज आणि पाण्याचा पुरवठा खंडित करण्याचे आदेश. मराठवाड्यामध्ये मान्सूनची एंट्री लांबणीवर. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले. खत बियाणं खरेदी केलं, मात्र पावसाचं नावच नाहीये. वेळेमध्ये पाऊस न झाल्यास पेरण्या लांबण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये पाऊस लागल्यामुळे पेरण्या देखील खोळंबून गेल्यात. पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण झाली. आता पावसाची प्रतीक्षा आहे. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, कृषी अधीक्षकांचं आवाहन.